या 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सचं गणित सुद्धा आपल्या बोर्डाच्या पेक्षा 3 और 4 मार्काला पडते, पडू शकते, काही हरकत नाही. फाइंड द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपी. 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, लक्ष द्या, 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत एपी मधल्या, आणि त्या एपी चे कंडिशन अशी दिले. 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स कुठल्या आहेत, नाव घ्या. ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 2d. त्याच्यामध्ये कंडिशन दिल्यात. मग आता आपण त्याला सपोज करू. assume that 4, अगर तिथं ब्रॅकेट मध्ये assume that दिलंय, आपण सपोज लिहायचं. असं पूर्ण वाक्य आहे माझं. 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 2d. मला सांगा रे, ह्याच्यातली ए म्हणजे फर्स्ट टर्म, डी म्हणजे कॉमन डिफरन्स, मग ए म्हणजे फर्स्ट टर्म, डी म्हणजे कॉमन डिफरन्स. आता पहिली कंडिशन त्यांनी अशी दिलेली आपल्याला, बाय फर्स्ट कंडिशन हुज सम म्हणजे त्यांच्या सगळ्यांची ऍडिशन. बघा ऍडिशन करतो, मोठं प्लस ए प्लस मोठं प्लस, अरे इथं नाही मोठं प्लस, ए प्लस डी मोठं प्लस आणि ए प्लस 2d इज इक्वल टू 12. मग काय होते बघा, काही काटाकाटी, मायनस डी प्लस डी एवढंच होते, बाकी काही काटाकाटी होते का नाही. 1 2 3 किती आहे, 3 आहे, 4 ए, लक्ष आहे का बघायला तुम्ही तुमचं. 4 ए प्लस 2 आणि 1 ए 2d आहे, बरोबर 12. डी ला विसरू नका बाळांनो, डी महत्वाचा आहे तुमच्यासाठी, कळलं का. 4a प्लस 2d इज इक्वल टू 12. हा, अपॉन टू इक्वेशनला डिवाइड करता येते, इक्वेशन सोपं करण्यासाठी. 2 2 जार 4, 2a बेकवे सकी 12. आता आलं इक्वेशन नंबर 1, मॅजिक बॉक्स. अरे हे तर असं निघालंय आपलं गुरुदेव गुरुमंत्रानुसार, 2 टर्म 2 इक्वेशन. त्या पद्धतीने आता दुसरं इक्वेशन निघेल बाळांनो. एक निघाले म्हणजे दुसरं निघणारच हमखास. लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल, करण आया तो अर्जुन भी जरूर आएगा, असं. आता या ठिकाणी थर्ड आणि फोर्थ टर्म्स, तर थर्ड कोणती टर्म्स आहे, पहिली दुसरी तिसरी. ए प्लस डी यांचं काय रे, सम म्हणले का, हा सम, प्लस थर्ड फोर्थ कोणती आहे, ए प्लस 2d, बरोबर या ठिकाणी 14. आता 1 आणि 1 2a, 2 आणि 1 3d बरोबर 14. डिवाइड होते का, नाही. ह्याला इक्वेशन नंबर, मॅजिक बॉक्स नंबर 2. आता 2 इक्वेशन आलेत, परत ह्यांना आता सॉल्व करायचं. मग सॉल्व करताना हा सोपं सांगतो, 2a दिसायले का, आपण इक्वेशनचं सबट्रॅक्शन करूया. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. ओके, लक्ष आहे का. तिकडे तिकडे बघितलं तर काही नाही, डोक्याच्या वरून जाणार आहे. काय चालू आहे आपलं, हा 2 इक्वेशनचं सबट्रॅक्शन करायचंय. 2a प्लस डी बरोबर 6, 2a प्लस 6d इज इक्वल टू 14. तुमचं लक्षच नसते बाळांनो, त्यामुळे कळत नाही. काय करायचं, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस, 2a गेट कॅन्सल, 6d मधून 1d गेले, 5d उत्तर आले, मोठ्याचं चिन्ह. 14 मधून 6 गेले, 8. अरे कुछ तो गडबड आहे दया, कुठं, हा इथं, अरे इथं 3d आहे ना. असं कसं करू लागलात रे तुम्ही, हे तर मला तुम्हाला टाळायचे बाळांनो असं. तुमच्यामुळे होते, आता मला व्हिडिओ पोस्ट करता येत नाही बघा. इथं 3d, इथं उरतात 2d, d इज इक्वल टू काय ते बघा, -8 अपॉन -2, मिरची मिरची कट, बे चौकाट. आता डी बरोबर 4 आलं बाळांनो. काय करताल तुम्ही, तोंड बघत बसू नका, डी पुट करा, ए काय ते सांगा, आणि ए आणि डी आल्यानंतर हे 4 टर्म्स काढून दाखवा. कोण काढून दाखवते बघूया.